चला नाही येणार तेवढं. हॅलो चला परिसर स्टेजवर स्थानापन्न व्हा तेवढी. मंडळाचे सर्व पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते जरा तो चषक आणि टेबल जरा खाली घ्या. मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चला. दत्तप्रसादी विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा पर्व 4 आणि या पर्व 4 विजेता संघ ठरतोय यंग संघ आणि उपविजेता ठरतोय PVC. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. येणाऱ्या काळामधील तुमच्याकडनं चांगला खेळ घडे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि नीरज राजाच्या चरणी प्रार्थना असेल. तत्पूर्वी सर्व खेळाडूंना आणि क्रीडा रसिकांना नम्र विनंती असेल थोडस जवळ यायचंय. चला सर्व खेळाडू PVC संघ चला आपला संघ घेऊन यायचे थोडं पुढे. आम्हाला माहिती आहे थोडं निराश झालाय तुम्ही. पंधरट्यावर आलेला विजय जेव्हा हातून निसटून जातो ते पाहवत नाही आणि खरंच थोडस निराशेचे वातावरण निर्माण झालं. अप्रतिम खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळालाय. चला प्रेक्षक वर्ग सर्व क्रीडा रसिक यंग संघाचा सगळा पाठीराखे सर्वांनी या. चला LBC संघ चला. दत्तप्रसादी विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 वर्ष 4 आणि खरंच मंडळाच्या वतीने एक अनाउन्सिंग देखील करण्यात आली आहे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी 8 संघांमध्ये लीग खेळवली जाईल आणि 8 महत्वपूर्ण संघ अमरीश भाटकर कुठे असतील तर कृपया त्वरित यायचं. तपे शेटकीर रत्नागिरीतील एक उत्कृष्ट खेळाडू चला त्वरित यायचंय. तपे शेटकीर कृपया तिकडची बॅटिंग थांबवायची आहे. तपे शेटकीर तुमची चालू असलेली बॅटिंग थांबवायची आहे. तुम्हाला आपण थोडासा ब्रेक देऊ ना. तपेशेटकीर या जरा. नक्कीच आमच्या शब्दाला देखील मान सन्मान ठेवून तपेशेटकीर यांचं देखील आगमन होतंय. सावकाश दगडांमधनं उड्या मारू नका नाहीतर उद्या आपल्याला मलकापुरात जावं लागेल. सॉरी मलकापूर नाही मिरजला जावं लागेल. आणि नक्कीच या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाच्या दिशेने जाऊया. दत्तप्रसादी विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा 2025 पर्व 4 आणि या 4 पर्वातील अंतिम 16 नक्कीच जो विजयी उपविजयी कोण झालं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तत्पूर्वी आपण काही वैयक्तिक बक्षीस या ठिकाणी ठेवली गेली होतं.
तत्पूर्वी आता आपण बक्षीस वितरणाच्या दिशेने जाऊया. आणि नक्कीच थोडस वैयक्तिक बक्षीस मिळाल्यानंतर एक प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित असतं त्या खेळाडू, कारण त्या स्पर्धेबद्दल आणि त्या खेळाडूचा अनुभव या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांना सांगणं महत्वपूर्ण असेल. नक्कीच आपण बक्षीस वितरणाकडे जातो. दत्तप्रसाद विकास मंडळ नेराच्या राजा मागी गणपती उत्सवानिमित्त घेतली जाणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या दिशेने आपण जातो. वैयक्तिक बक्षिसांकडे आपण वळतो. पहिलंच बक्षीस असेल बेस्ट स्मॅशर. या टुर्नामेंट मधील बेस्ट स्मॅशर कोण असेल? प्रेक्षक वर्ग, या टुर्नामेंट मधील बेस्ट स्मॅशर कोण असेल तुमच्या नजरेतील? एकदा प्रेक्षक वर्गांना देखील त्याचं उत्तर अपेक्षित असेल. कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? कोणी टीम मध्ये सांगायचं. आणि खरंच यंगेश संघाने देखील कबूल केले. खरंच एकदा जोरदार टाळ्या होत या स्पर्धेतील बेस्ट स्मॅशर देवरुख एक्सप्रेस, ज्याच्या नावाचा डंका या मुलाच्या मैदानात वाजला. खरंच सावंत यांच्या हस्ते, आजचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते हा सन्मान दिला जाईल. बेस्ट स्मॅशर चा बहुमान जातोय साहिल आमरे. खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन यंग जनरेशनचा हा खेळाडू आहे. देवरुख पट्ट्यातील खेळाडू आहे. गावात ना आलाय पण अप्रतिम खेळी नक्कीच म्हणावी लागेल. साई आमरे पाळायचं नाहीये. साई 2 मिनिटं. साई इकडे बक्षीस काढून घेणार नाही तर बक्षीस काढून घेऊ आम्ही. आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो. हे तुला माहित नसेल तर आम्ही करून दाखवू. साई 2 मिनिटं. साई साई बेसिक तुला जे रेग्युलर बोलता येईल तेवढं बोल. ये बिंदास आहे. अरे ये बिंदास आहे, लाजू नको. अरे मी काय मित्र बस नक्कीच. साई साई नको. अरे मी अरे मित्र साई ये. अरे नको घाबरू नको साई ये. आणि नक्कीच थोडस खेळाडू वृत्ती असल्यामुळे पण त्या खेळाडूचा खेळ मैदानात बोलला गेलाय तर थोडेसे खेळाडू लाजतात. पण ह्याचं देखील प्रशिक्षण आमचा मित्र प्रथमेश त्याच्याकडनं घेतलं पाहिजे असं मला वाटतं. एक सेशन प्रथमेश सरांचं झालं पाहिजे. हे साई ये. साई साई ये ना या ठिकाणी. खरंच एकदा साईसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. मी खरंच सांगतो देवरुख पट्ट्यातील हा मातब्बर खेळाडू, मी हा ज्या खेळाडूला जेव्हा मी बघितलं आणि खरंच हे येणाऱ्या काळामध्ये हा एक स्टार खेळाडू येईल मला जरी वाटलं आणि त्याचा आज खेळ मला पाहायला मिळाला. साई तुला या स्पर्धेबद्दल काय वाटतंय आणि तुझ्या संघाबद्दल तुला काय वाटतंय हे देखील थोडक्यात, आणि ही बक्षीस मिळाल्यावर तुला काय आनंद झालाय हे देखील आम्हाला देखील समजू दे. मला बक्षीस भेटल्यामुळे भरपूर आनंद झाला आहे. तसंच भगवती नव्हे यंग बॉयज या संघाबरोबर मॅच खेळण्याबरोबर मजा आली. जाऊन दे, एवढे 2 शब्द बोलले हे देखील एक महत्वपूर्ण असेल. जोरदार टाळ्या देतात साई आमरेसाठी. यानंतर पुढील पुरस्कार असेल बेस्ट लिफ्टर. बेस्ट लिफ्टर कोण असेल? बेस्ट लिफ्टर पाहायला गेलं तर दोन्ही संघांमध्ये तगडे लिफ्टर होते आणि दमकम होती त्या सगळेच खेळाडूंमध्ये, पण त्याच्यात एकच कोणतरी सहज ठरतोय. सांगा कोण असेल बेस्ट लिफ्टर? खरंच रत्नागिरीच्या पटलावर एक सध्याच्या घडीला अप्रतिम लिफ्टर म्हणून ज्याची भूमिका कायम असते. अनेक 4-5 लिफ्टर त्यांची नावं आहेत रत्नागिरीच्या घडीत आणि त्याच्यात खरंच गौरांग कोरटे त्याचं नाव देखील आता अव्वल स्थानावर आहे. जोरदार टाळ्या होतं या स्पर्धेतील बेस्ट लिफ्टरचा बहुमान जातोय. बेस्ट लिफ्टर होतोय गौरांग कोरटे. या मंडळाचे अध्यक्ष अजित बाटकर यांच्या हस्ते
हा पुरस्कार दिला जाईल. आणि गौरांग, मला माहिती तू लाजणार नाहीयेस. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत गौरांग कोर्टेसाठी. नक्कीच गौरांग कोर्टे, खूप खूप अभिनंदन. आणि खरंच माझ्या मते प्रत्येकाने या खेळाडूंना मार्गदर्शन केलेलं आहे. विजेता झाल्यावर कुठे कुठे जाऊन बोलायचं हे नक्कीच याचं मार्गदर्शन असेल प्रथमेशाचं. आणि नक्कीच प्रथमेश तुला मी घेणार आहे, कारण का आज तुझी जागा ज्या खेळाडूंनी खेळली आहे त्याची आम्हाला पोचपावती मिळालेली आहे. आणि नक्कीच गौरांग, मी कायमच तुझी प्रशंसा करून असतो. खरंच जेव्हा जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा तेव्हा तू संघाला संधी दिलीस आणि त्या संधीचं सोनं केलं. त्याचं ज्वलंत उदाहरण आज आम्ही पाहिलं. आणि खरंच या स्पर्धेबद्दल तुला काय वाटतं आणि तुला हा बहुमान मिळाल्याबद्दल तुला काय वाटतं हे थोडक्यात सांगायचंय. सर्वप्रथम धन्यवाद. नक्कीच आता व्हॉलीबॉलच्या स्पर्धा थोड्या कमी झाल्यात आणि अशा स्पर्धा भरवणं खूप गरजेचं आहे, कारण नवीन नवीन सिताऱ्यांना वरती जाण्याची गरज आहे आणि व्हॉलीबॉल थोडासा आपला आता कमी होत चाललाय. तर अशा स्पर्धा भरवणं गरजेचं आहे. त्यामुळे आयोजकांना मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट अशी आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच LNC संघावर पहिल्यापासून खेळायला मजा येते. धन्यवाद. नक्कीच जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत गौरांसाठी. आणि त्यानंतर आता आपण जाऊया बेस्ट लिबेरो. खरंच महत्वपूर्ण कामगिरी. कारण का पाहायला गेलं तर LBC संघात पण थोडीच तोड लिबेरो होता. यंग संघामध्ये देखील थोडीच तोड लिबेरो होता. कोण असेल आजच्या मिऱ्याच्या मैदानातील या टुर्नामेंट मधील बेस्ट लिबेरो? आणि खरंच भरपूर दिवसानंतर आज मला ना त्या खेळाडूचा खेळ पाहायला मिळाला आणि जो अपेक्षित होता मेन मोकेच्या क्षणी. जरा जोरदार टाळ्या होऊन देत बेस्ट लिबेरो करतो योगेश संघाचा वीर जाधव. या ठिकाणी उपाध्यक्ष चंद्रकांत भाटकर यांच्या हस्ते हा बहुमान देण्यात येतोय. मीर, जोरदार टाळ्या होऊन देत मीर साठी. मीर सर या ठिकाणी यायचंय. नक्कीच मीरचं बोलावं देखील कौतुक असेल. खूप खूप शुभेच्छा असतील. अप्रतिम खेळी लिबेरोची भूमिका नक्कीच पाहायला मिळते. मीर आपण जी कामगिरी केली ती आम्ही पाहिली आहे, पण संघाकडनं थोडं मेन सिच्युएशनच्या वेळी डिफेन्स करायची जेव्हा वेळ आली होती, दुसरा सेट तुल्यबळ संघाबरोबर लागला होता आणि आम्हाला पण वाटत होतं की नाही तिसरा सेट लागायला हवा होता. पण त्या भूमिकेत नक्कीच जी भूमिका पार पाडायची होती ती तुम्ही पार पाडली होतं. त्याबद्दल काय वाटतं आणि या स्पर्धेबद्दल काय वाटतं थोडक्यात आपण मांडायचं. प्रथम म्हणजे दत्तप्रसादिक विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धा यांनी भरवली, त्याबद्दल त्यांचे मी पहिले आभार मान्य करतो. आणि अत्यंत सुंदर स्पर्धा झाली आणि मॅच पण मस्त झाली. सेकंड सेट पण मस्त झाला. त्यात फर्स्ट सेट आम्ही जिंकलो आणि सेकंड सेट जरा आजचा लीड सोडून त्यांनी लीड कव्हर केलं नाही होतं LBC संघाने. त्यांचं ते पण मस्त खेळले. थँक्यू, धन्यवाद. नक्कीच खूप खूप धन्यवाद असतील. आणि मी एका खेळाडूची नक्कीच प्रशंसा करीन. वय वर्ष 17. खरंच यंग पिढी आहे. यंग बॉयज संघाचा पुढील येणाऱ्या काळातील हा सितारा असेल. एकदा परत त्या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन म्हणजे प्रज्वल साठी. मला माहिती प्रज्वल तू लास्ट आहेस, पण त्याचे धडे तू आधीच घेऊन ठेव, कारण का येणाऱ्या काळामध्ये हा माईक तुला देखील बोलण्यासाठी हातात येईल. आज काही तुला मिळालं नाही, पण खरंच तुझ्या नावाची गवगवाट मी करणार, कारण का तुझ्यासाठी एका माणसाने संघातनं त्याग केलाय. पण त्या त्याग केलेल्या माणसासाठी मी सॅल्यूट करतो, कारण का त्याच्यात कोण तुझं चित्र पाहिलंय. आणि नक्कीच जोरदार टाळ्याने स्वागत करूया. प्रज्वल तू देखील आहे आणि प्रथमेश तू देखील आहे. प्रथमेश, खरं एकदा प्रथमेश साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, कारण का या खेळाडूने प्रज्वल साठी त्याग केलाय. काही असू दे,
सामना कोणी जिंकू दे, मी खरं म्हणतो यंग बॉयज संघामध्ये प्रथमेश जेव्हा बाहेर पडला मला वाटलं की एक गॅप कुठेतरी पडलीये, आता ती भरून कोण काढणार. पण हे मला माहित नव्हतं की प्रथमेशने एक चित्र काढून ठेवलं होतं आणि ते चित्र आज रत्नागिरीत गाजतंय. वय वर्ष 17 आणि खरंच बोलावे देखील कौतुक असेल. तुम्हाला माहिती तू लाजतोच आहेस, पण तुझ्याबद्दल आज प्रथमेश बोलेल. मला प्रथमेशला मी एका टुर्नामेंटमध्ये प्रश्न केला होता की प्रथमेश तू बाहेर होण्याचं कारण काय, आणि तेव्हा माझ्या मते यंग बॉयज संघ थोडासा ढासळला होता. तुमचं क्राऊड म्हणजे तुमचे पाठीराखे पण यायचे बंद झाले होते. सत्य आहे का मला माहित नाही. आणि खरंच ज्या ठिकाणी तुम्ही हरत होतात क्राऊड पण तुमचा कमी झाला आणि खरंच म्हणजे कुठेतरी विजेता पदाचं उलकावणी देणारी चिन्ह तुमच्या बॅकफुटला गेली आणि तुमचा क्राऊड बॅकफुटला गेला. आणि नंतर एकदा प्रथमेशने बोलला की आम्ही पूर्णपणे हरलोय आणि पुन्हा एकदा फायनलला येऊन कधी आमचा क्राऊड आमच्या बाजूने उभं राहील ते चित्र आज पुन्हा एकदा उभं केलंय. जोरदार टाळ्या वाजवून यंग बॉयजसाठी. प्रथमेश तुला मी एक आवर्जून प्रश्न करीन, ही स्पर्धा तुला कशी वाटली, तुझे खेळाडू कसे वाटले, तुझ्या मार्गदर्शनाखाली खेळत असतात आणि आज तू तुझ्या पदाचा त्याग केलास आणि या खेळाडूकडनं काय अपेक्षा असतील हे तुझ्याकडनं थोडक्यात मांडायचे. सर्वप्रथम मी मंडळाचे आभार मानेन की इथे व्हॉलीबॉल टुर्नामेंट होते. 4थं वर्ष सलग होते. रत्नागिरीमध्ये आम्ही सर्व ग्राउंडवर फायनल मारली, मात्र हे एकच ग्राउंड राहिलं होतं जिथे आम्ही फायनलला मारले आणि ते आम्ही आज पूर्ण केलंय. आणि आयोजन सुंदर आहे, ग्राउंड सुद्धा सुंदर आहे, फक्त जरा मध्ये पिच आहे त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. पण पुढच्या वेळी ते जर लेवल झालं तर अजून मजा येईल, कारण की प्लेअरचा अँकल वगैरे सुद्धा जाऊ शकतो. कारण बाकी सगळं आयोजन व्यवस्था ज्याप्रमाणे म्हणजे टायमिंगवर टुर्नामेंट 12-1च्या दरम्यान संपली तरी घरी जाऊन व्यवस्थित झोप मिळते त्याप्रमाणे टुर्नामेंट झाले आणि फायनलला सुद्धा मजा आले. आणि ज्याप्रमाणे बोललेत की यंग बॉयज संघ बॅकफुटवर गेला होता, यंग बॉयज संघ जरी बॅकफुटवर गेला तरी ज्याप्रमाणे मला माहिती आहे की जवळजवळ 15 वर्ष सगळे सिनियर प्लेअर खेळत होते आणि 15 वर्ष एकही ट्रॉफी त्यांनी आणली नव्हती. मात्र जेव्हा हे यंग बॉयजचे यंग प्लेअर एकत्र आले आणि त्यांनी जणू जी प्रॅक्टिस केली एका वर्षात 18 ट्रॉफ्या त्यांच्या क्लबमध्ये आल्या होत्या. ही त्यांची मेहनत आहे, यंग बॉयजच्या यंग प्लेअरची सुद्धा मेहनत आहे. पण हरल्यानंतर सुद्धा एका टीममध्ये 15 वर्ष राहणं याला सुद्धा खूप मेहनत आहे. आणि मला अजून त्यांची नावं माहीत नाही सगळे कोण कोण होते, पण मी त्यांचे आभार मानीन. तुम्ही होतात म्हणून हा यंग बॉयजचा संघ आहे आणि पुढे राहील आणि आताचे प्लेअर सुद्धा असेच चालू ठेवतील. आणि प्रज्वल बद्दल सांगायचं म्हटलं तर बोललेत की मी याच्यासाठी टॅग केला. आता मी जवळजवळ 30 वर्षाचा झालोय, मी सुद्धा खेळतो, अजून खेळतोय बट टीम मध्ये. मात्र हा जो प्लेअर आहे असं नाही की मी याला काही शिकवलंय, पण हा प्लेअर बघायला गेलो तर हा नॅचरलच आहे. हा पहिल्यापासून खेळतो, आम्ही याला काही शिकवलेलं नाही. मी फक्त त्याला माझ्या जागेवर बघितलं की हा माझ्या जागी खेळू शकतो की नाही आणि तो खेळतोय आता व्यवस्थित. त्याने ते प्रूव्ह करून दाखवलंय वेळोवेळी. आज हे त्यांनी फक्त सर्व्हिससाठी खेळला, पण त्या जर 2 सर्व्हिस त्यांनी मारल्या, 2-3 डिफेन्स त्यांनी जे बॅकफुटवर केलं एलव्हीसी संघाला टर्निंग, कारण की वरून थोडा बॅकफुटवर गेला होता, ते त्याने करून दाखवलं. आणि तो भविष्यात आता यंग बॉयज संघामध्येच खेळणार, अजून चांगला खेळ अशी मी याच्याकडनं अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. नक्कीच जोरदार टाळ्या होऊन जाऊ दोन्ही खेळासाठी. प्रज्वल तुला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. थोडा लाजतोयस, मी तुला काही प्रश्न विचारणार नाही, पण पुढच्या कुठल्या टुर्नामेंटला तुला जेव्हा बक्षीस भेटेल आणि जर माझ्या हातात माईक असेल तर त्या दिवशी तुला उत्तर देणं अपेक्षित असेल. थँक्यू प्रथमेश. त्यानंतर मी एक ज्येष्ठ खेळाडू म्हणजे एक अनुभवी खेळाडू, माझा वर्ग मित्र, कृपया आज त्याला लाजू नये. आम्ही एका वर्गात लहानाचे मोठं 1ली पासून 12वी पर्यंत एकत्रच आमचा कार्यकाळ शाळेमध्ये गेला. आणि आज कबीर कोच म्हणजे म्हणजे संघाला प्रशिक्षक म्हणून भूमिका पार केली ते राहुल कोलगे जरा यायचंय. राहुल कोलगे कृपया लपू नका. आज सर्वांना कळलं की तू माझा वर्ग मित्र आहेस. 1ली पासून 12वी पर्यंत आम्ही एकत्र फाटक हायस्कूल मध्ये आमचं शिक्षण झालं. राहुल कोलगे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता यायचंय. चला राहुल कोलगे मला माहित आहे तुमचा आवाज बसलाय.
खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत राहुल कोलकेसाठी. मी माझं भाग्य समजतो, माझ्या मित्राचंच मी पहिल्यांदाच पॉडकास्ट करतो या ठिकाणी. नक्कीच मी खरं सांगतो, यंग बॉयज संघ जिथे जिथे जिंकला त्या ठिकाणी दोन माणसांची नावं मी आवर्जून घेतो. भले ते मैदानात नसतील पण मैदानाच्या बाहेर उभं राहून, एक म्हणजे मिलिंद जाधव सर आणि दुसरा राहुल कोलगे. या दोन खेळांची मी जी काय म्हणजे ती चित्र बघतो, माझ्या मते ते 8 जणांचाच संघ आतमध्ये खेळतो की काय, म्हणजे जी तळमळ पाहायला मिळते दोन्ही यांची. जाधव सर तुम्ही पण या. नाही या, कारण का आहे तो तुमचा सन्मान आहे. आणि खरंच आज तुमचं पहिलं वर्ष आहे, या पर्वातलं पहिलं पर्व म्हणजे विजेता झालं, हे देखील महत्वपूर्ण असेल. आज कबीर कोच हे दोन मंडळी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पहिला राहुल कोलगेसाठी प्रश्न असेल. राहुल कोलगेचा शाळेत देखील अप्रतिम खेळ होता. आम्ही क्रिकेट वेळे व्यक्तिमत्व आहोत, आमचा व्हॉलीबॉलशी काही संबंध नाहीये, पण राहुलचा ते कुठेतरी व्हॉलीबॉलशी असलेलं नातं आम्हाला पाहायला मिळतं. राहुल, तुला कसं वाटतं, तुझ्या संघाला तू सपोर्ट करताना पाहायला मिळतोस, तुझी तळमळ मी कायम पाहत असतो. भले काही नाही पण जिंकण्यासाठी जे काय प्रयत्न करतोस आणि आज तुझा संघ जिंकला, याबद्दल तुला काय वाटतंय? सर्वप्रथम मी दत्तप्रसाद विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा एक छान आयोजन केलं होतं. सर्व मंडळाचं मी अभिनंदन करतो. आज माझा संघ इथे जिंकला आहे, मला खूप आनंद झाला आहे. कालच्या रात्री आम्ही सेमीफायनल मध्ये एक चुरशीच्या सामन्यामध्ये पराजित झालो होतो, पण तो जोश घेऊन आज संघ माझा इथे जिंकला आहे. मला खूप छान वाटतंय आणि हा जोश घेऊन उद्याच्या टुर्नामेंटमध्ये आम्ही परत चांगलेही खेळू. नक्कीच, थँक्यू राहुल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कधी नाही तो आज कबीर कोच राहुल बोलताना पाहायला मिळाला. मिलिंद सर तुम्ही देखील यायचंय. खरंच एकदा मिलिंद सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत, कारण का यांचं योगदान यंग बॉयज संघासाठी नक्कीच महत्वपूर्ण असेल. यांची देखील तळमळ आम्ही पाहत होतो. सर, तुम्हाला काय वाटतंय आपल्या संघाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल थोडक्यात मत मांडायचं आहे? स्पर्धा तर खूपच छानच झाली, तसंच मंडळाचा मी आभारी आहे. आणि जिंकल्याबद्दल तर काय सांगायलाच नको, आमच्या प्लेअर बद्दल चांगलेच खेळ आहेत सगळीकडे, पण त्याच्या मागे पण 10 वर्षाची आमची मेहनत आहे, त्याच्यानंतरच हा संघ उभा झालेला आहे. हे पण प्रत्यक्ष सांगून दाखवलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच प्रथमेश, तू जे बोललास 10 वर्षानंतर संघ उभा राहिला. काल तुम्ही फायनलचा सामना बघितला असेल, मी बघितलं, तुम्ही तिकडे बसून होतात. मुंबईच्या संघामध्ये अजिंक्य नावाचा कर्णधार होता. त्याला मी जस्ट प्रश्न केला, म्हटलं तुमची रेग्युलर प्रॅक्टिस असते का? तर त्या माणसाने मला उत्तर दिलं, आमची जी पहिली मेहनत आहे ती आज आम्ही इकडे दाखवतोय. आम्ही प्रॅक्टिस मध्ये कोणी नाही आहेत, आम्ही डायरेक्टली येऊन खेळतोय. त्याच्यामध्ये 4 प्लेअर, जेसू असेल, त्यानंतर कौशल एक असेल आणि ते युनिव्हर्सिटीचे रेग्युलर खेळणारे खेळाडू आणि त्यांच्यात ते 2 सिनियर खेळाडू. म्हणजे ते कॉम्बिनेशन जे मी बघितलं खरंच अप्रतिम होतं. खरंच त्या मुंबईच्या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन देत, कारण का त्यांनी जे उत्तर दिलं, आमची प्रॅक्टिस नाही, आमचा अनुभव त्या मैदानात बोलत होता. आणि तेच उत्तर आज मी तुझ्याकडनं अपेक्षित केलं होतं. तुझं जे 10 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे ती आज या ठिकाणी रंगली आणि यंग बॉयज संघाने या ठिकाणी विजेता पदाचा मान मिळवला. तत्पूर्वी आपण जाऊया. मंडळाच्या वतीने एक निर्णय घेण्यात आला आणि मोक्याच्या क्षणी एक असा डिसिजन झाला, आणि जर त्या ठिकाणी दुसरा कुठलाही संघ असता तर त्या ठिकाणी नक्कीच वादग्रस्त हे मैदानाला म्हणजे या मैदानावर गालबोट लावण्याची शक्यता होती. पण तसा प्रकार कोणताही न करता त्या समोरच्या संघाने तो सन्मान स्वीकारला. खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन त्यांच्या खेळाडू वृत्तीला. आणि शेवटच्या क्षणाला एका गुणाची आवश्यकता, म्हणजे शेवटचा गुण विजय झालेला होता समोरचा संघ, आणि महत्वपूर्णच्या सामन्यात असताना तो गुण देखील महत्वाचा असताना त्या खेळाडूंनी तो पंचांचा इशारा आणि पंचांचा जो कौल आहे तो मान्य केला. आणि खरंच तो कौल केल्यानंतर आम्हाला पण वाटलं की कारण का ह्या खेळाडू वृत्तीला कुठेतरी सन्मान दिला पाहिजे. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ ठरतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री महालक्ष्मी कुवारभाऊ संघ. चला, श्री महालक्ष्मी कुवारभाऊ संघ पांढऱ्या
दुर्गेश सर, चला तुमच्या संघाला बोलवा, कारण का हा देखील बहुमान आहे. सर्वांचे झोपू दे सगळ्यांनी. बक्षीस सर्व आणि या ठिकाणी ठीक आहे, या ठिकाणी स्वतःहून दुर्गेश आलाय, त्यानंतर आदित्य देखील तयार राहायचंय. दुर्गेश हा एक महत्वपूर्ण असेल. मला माहिती आहे दुर्गेश तुला बोलायचंय, एकदा दुर्गेशसाठी टाळ्या होऊन जाऊन देत. जसा आज यंग बॉयज संघ जसा मैदानात खेळतोय, तोच संघ आणि तीच परिक्रमा आणि तीच मी घेतलेली माझ्या नजरेने पाहिलेली कष्ट आज श्री महालक्ष्मी संघाकडून मी बघतोय. येणाऱ्या काळामध्ये श्री महालक्ष्मी कुवारबाव संघ हा देखील रत्नागिरीमध्ये मातब्बर संघ असेल, हे आज मी नीरजच्या राजाच्या आशीर्वादाने सांगतो. येणाऱ्या 2 ते 3 वर्षात हा संघ नक्कीच रत्नागिरीत अधिराज्य गाजवेल. आणि या ठिकाणी दुर्गेश असेल, दुर्गेशला देखील व्यक्त व्हायचंय. दुर्गेश, या स्पर्धेबद्दल तुला काय वाटतंय, आणि थोडस पंचांचं आणि काही शेवटच्या क्षणाला घडलेल्या चुका आहेत त्या देखील तुम्ही मोठ्या मनाने पोटात घातल्यात आणि ते मान्य केलं. एक शिस्तबद्ध संघाचा बहुमान देखील आपल्याला मिळतोय. कसं वाटतं या स्पर्धेबद्दल आणि या बहुमानाबद्दल? पंकजदा, मी पहिल्यांदा माईकवर बोलतोय. आपला दत्तप्रसादिक विकास मंडळ आयोजन खूप छान झालं. सर्व सामने देखील छान झाले. माझ्या संघातर्फे एक असं हे आहे की सर्व संघ चांगले खेळले. त्या पद्धतीने 2 सेमीफायनल, फायनल जे सगळे आजच्या रणनीतीतले सगळे संघ म्हणजे टुर्नामेंट मॅच होत्या सगळ्या छान झाल्या. आणि आमच्यातर्फे एक असा निर्णय आम्ही केलाय की आमची जी ट्रॉफी जी आम्हाला तुम्ही देताय ती आम्ही साहिल साटविलकरला आमच्यातर्फे द्या, कारण त्याचा खूप छान गेम झाला की तो क्वार्टर फायनल, पहिली त्याची क्वार्टर फायनल झाली, आमच्यावर सेमीफायनल, फायनलमध्ये तो एकटा त्या संघाला घेऊन चालला होता. म्हणजे खूप छान खेळला तो, की त्याच्या याच्याप्रमाणे 5 डिफेन्स ऑलराऊंडरची भूमिका त्याने खूप छान केली आज. आमच्या संघातर्फे अशी एक विनंती आहे की ती ट्रॉफी त्याला द्यावी. तुमच्या संघाबद्दल नक्कीच मी श्री महालक्ष्मी कुवारबाव संघाला सर्वांना बोलवतोय, हा तुमचा मोठेपणा आहे. साहिल साटविलकरला तुम्ही स्वतःहून बक्षीस द्यायचंय, हा बहुमान तुम्ही त्यांना प्रदान करायचा आहे. चला श्री महालक्ष्मी संघ, आदित्य चल या मैदानावर ये. छोट्या काय छोट्या नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ती गोष्ट करणार आहोत. तत्पूर्वी तुमचा देखील आम्ही सन्मान करतोय मंडळाच्या वतीने. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देतो. या संघ शिस्तबद्ध संघ म्हणून श्री महालक्ष्मी कुवारबाव संघाला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि नक्कीच या ठिकाणी श्री महालक्ष्मी संघाकडनं एलबीसी संघातील मातब्बर खेळाडू, सध्याच्या घडीला त्याला विराट कोहली समजतो, त्याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. साहिल साटविलकर जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊन देतो, कारण का एखाद्या खेळाडूचा सन्मान करणे हे देखील भाग्य लागतं. आणि एखाद्या संघाने म्हणत असेल साहिल साटविलकर सारखा मातब्बर खेळाडू जर त्या खेळाचा लायक असेल तर नक्कीच या संघाला देखील सन्मान केला पाहिजे. संघ केला आणि या ठिकाणी श्री महालक्ष्मी कुवारबाव संघाचे आम्ही आभारी आहोत. तुम्ही आमच्या या सन्मानाचा देखील तुम्ही मान राखल्याबद्दल आम्ही खूप आभारी. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप शुभेच्छा. तत्पूर्वी आता आपण जागे एलबीसी संघाच्या दरम्यान. एलबीसी संघाचे जुने जाणते, पांढरी दाढी काळी केलेले, सर्वांचे लाडके, खास मुंबईवरून रत्नागिरीत आलेले उमेश सावंत यांचा आपण मनोदगत ऐकायचं. उमेश सावंत, चला त्वरित व्हायचंय. आणि संघाचा आधारस्तंभ गणेश दापळे, गणेश दापळे चला या. आणि साहिल साटविलकर तुम्ही देखील या. साहिल साटविलकर तुम्ही देखील या.
कॉन्फरन्स कॉल आहे. या ठिकाणी एलबीसी संघाचे तिन्ही मातब्बर खेळाडू आलेत. थोडस मी आपल्या संघाबद्दल काही गोष्टी सांगेन, वाईट वाटून घेऊ नका. पब्लिक मधनं जे माझ्या कानावर ऐकायला येतं ते मी बोलतोय. आम्ही जिथे जिथे जातो, मी पण एलबीसीचाच भाग आहे. काही ठिकाणी असं ऐकायला येतं की एलबीसी संघ संपला. आज तुम्ही दाखवून दिलंय एलबीसी संघ संपला नाही आणि कधी संपणार देखील नाही, हे मी सांगतो. त्याचं कारण असं आहे, एलबीसी संघाला जे जे संघ संपवायला आलेत त्यांना आधी मुळात माहित नाही की एलबीसी संघाने काय केलंय रत्नागिरीसाठी. तर रत्नागिरीच्या पटलावर आज सर्व जे संघ तुम्ही व्हॉलीबॉल खेळताय ते एलबीसी पासूनच सुरुवात झाली आहे. त्याचं श्रेय सगळं एलबीसी मंदार सर, सावंत सर असतील, फाटक हायस्कूल मधील आपले सर मंदार सावंत सर आणि हे उमेश सर, आणि यांनी जो संघ तेव्हा उभारणी केली आणि तेव्हापासून जे व्हॉलीबॉलचा क्रेज रत्नागिरीमध्ये वाढला हे खरंच कोणाला माहित नाही. तेव्हा म्हणून मी आता काय म्हणलोय, दाढीला काळा रंग लावून जरी आज म्हातारा खेळाडू यंगस्टर मध्ये खेळतोय, आज खरंच यंगस्टरला लाजवणारा खेळाडू इकडे उमेश आहे. आणि अशीच त्याला फिटनेस आणि देवाकडे प्रार्थना करतो की नेमका उमेश सारखा खेळाडू जर या मैदानात खेळत राहिला तर एलबीसी संघ संपणार नाही. आणि यंगस्टर आणि पुढील येणाऱ्या पिढीला देखील मी सांगू इच्छितो, एलबीसी मधील संघातील खेळाडू, तुम्ही सिनियर खेळाडूंचा देखील रिस्पेक्ट ठेवला पाहिजे असं मला तरी वाटतंय. काही असू देत, थोड्याशा चुकामुका होतात आणि त्या गोष्टी रोखणे गरजेचे असेल. माझा पहिला प्रश्न उमेश सरांना असेल, आजची ही स्पर्धा खेळताना कसं वाटलं? कालच्या रजनीमध्ये थोडासा सेमीफायनल मुंबई संघासोबत खेळत असताना कुठेतरी निराशाजनक खेळी, ते ऍक्सेप्टेबल होती. कारण का मी देखील तिकडे डायलॉग मारला होता, कैसा हराया, ते थोडस लागण्यासारखं होतं. पण थोडं ते जाऊन दे, कारण का ते समोरचा संघ देखील तगडा होता. पण या स्पर्धेबद्दल आणि उमेश आपल्या फिटनेसचा राज काय हे देखील सर्वांना समजू द्या. फिटनेसचा राज काहीच नाहीये, वर्कआउट थोडंसं करायचंय, बाकी देव आहे वर, तो सर्व करून घेतो. आणि बोलायचं झालं तर स्पर्धेबद्दल, तर मी सर्वांना सांगण्यासाठी, मी स्पर्धा खेळण्यासाठी खास ऑफिसमध्ये 4 दिवस सुट्टी टाकून येतो खेळण्यासाठी. कारण ही स्पर्धेचं मला खूप क्रेज आहे. इथे स्पर्धा असणं आणि मी नसणार ही अशी कशी गोष्ट कधीच होणार नाही, जोपर्यंत मी खेळत आहे तोपर्यंत तरी ॲटलिस्ट. स्पर्धेचं आयोजन तर आम्हीच करतो, नियोजनाला सर्वजण असतात. दादागिरी स्पोर्ट्स क्लब आहे तो आमच्याबरोबर असतोच. आणि आता आमच्या सर्व एलबीसी मध्ये सर्व नवीन प्लेयर आम्ही इंट्रोड्यूस करतोय 1 by 1. जुने प्लेयरना थोडंसं रेस देणार म्हणजे त्यांना बाहेर नाही बसवणार आहे, पण थोडंसं सपोर्टिव्ह सिस्टीम ठेवणार आहोत आम्ही. काही जण एक मॅच आतमध्ये खेळतील, बाहेर खेळतील, पण जेवढे नवीन प्लेयर येतात त्यांना पण तेवढीच रिस्पॉन्स त्यांची वाढणार आहे की जसं आम्ही एलबीसी नाव ठेवलं आहे तसं त्यांनी पण ठेवलं पाहिजे, ही त्यांची रिस्पॉन्स राहील. आणि नक्कीच या स्पर्धेबद्दल सांगेन, आज आम्ही जर जिंकलो असतो तर नक्कीच हॅट्रिक झाली असती, पण गेम आहे, हार जीत होणारच आहे. म्हणजे असं म्हणतात की ज्या दिवशी ज्याचं लक असतं तो खेळणार आहे. तर ह्या दिवशी आज तर म्हटलं तर यंग बॉयचं लक चांगलं होतं, त्यांचे प्लेयर्स चांगले खेळले, डिफेन्स चांगला, बेशक आम्ही पण चांगले खेळलो. सेकंड सेट होता हातामध्ये पण नाही जिंकता आला. पण यंग बॉयजला मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. आणि एलबीसी बद्दल पण बोलेन की त्यांनी पण चांगला अजून गेम डेव्हलप करणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी. थँक्यू. धन्यवाद उमेश. यानंतर प्रश्न असेल गणेश सर. गणेश सर, तुम्ही जरा आमच्या इथे यायचंय, कारण का मी पहिलंच बोललो की एलबीसी संघ संपला. साई सर्टिफिकेट जिथपर्यंत गणेश डाफळे जिथपर्यंत एलबीसीच्या नावाच्या मागे उभा आहे तिथपर्यंत मला तरी वाटत नाही एलबीसी संघ संपेल. कारण का या संघात 2-3 खेळाडू असे आहेत की हे संघाचं नाव जिवंत ठेवण्याचं कार्य करतायत. एकदा खरंच जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत या 2-3 खेळाडूंसाठी. का? कारण का ते संघ उभा ठेवण्यासाठी. कारण का सगळ्यांचाच गोल्डन पिरियड नसतो, एक टाइम नंतर बॅड पॅच पण येतो आणि ते बॅड पॅच सावरणे महत्वाचं असते. उमेश सर बोलले की यंगस्टर आता येतील, पण यंगस्टरांना पण नम्र विनंती आहे, तुमच्याकडनं ते अशा अपेक्षा असतील येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडनं तो खेळ तिकडे झाला पाहिजे. कारण का एलबीसीचं नाव अबाधित ठेवण्याचं कार्य आणि तुमच्या हातात दिलेला झेंडा हा तुम्हाला पुढे न्यायचा आहे. कारण का आता ही
ओल्ड इज गोल्ड ही आता बॅकफुटला जायला लागलेत. आता यंग जनरेशनच तुम्ही पुढे चालवायचंय, याची देखील तुम्ही काळजी घ्या. गणेश सर, मी तुम्हाला काय म्हणतो, माझ्या कानावर आलेल्या गोष्टीला आम्ही प्रत्युत्तर गेलं. एरवीसी संपणार कधीच नाही, पण आपल्या खेळाडूंना आणि यंग पिढीला तुम्ही काय संबोधाल? कारण का अजूनही देखील रत्नागिरीत एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून तुमच्या नावाची चर्चा कायम केली जाते, आणि आपल्या संघाला, यंग बॉयज संघाला तुम्ही काय सांगू इच्छिता सांगा. नाही, 2 शब्द बोल. यंग जनरेशन आहे ना, यंग पिढीला बोल काहीतरी. काय करायचं, थोडं मिसअंडरस्टँडिंग होते, थांबवा म्हणा. अजून काय नाही मेहनत बोल, त्यांना कळू दे. जित पण चुकीचा विचारला. या ठिकाणी नक्कीच आपल्या संघातील खेळाडूंना, यंग जनरेशनला तुम्ही मार्गदर्शन करा, जेणेकरून चालूच आहे माझं. नाही, पण तुमचं मैदानातलं आणि एकदा माईकवरनं बोलणं तेवढं जर मनावर लागलं आणि मनावर घेतलं तर बरं होईल. नक्कीच जे नवीन प्लेअर आहेत ना, त्यांनी माझा सपोर्ट घेऊन, माझा मार्गदर्शन घेऊन पुढे व्हावं किंवा मेहनत करावी, वर्कआउट करावं. मी सांगेन त्या दिशेवर चालले तर ते अजून इम्प्रुव्हमेंट होणार त्यांच्यात. नक्कीच. आणि ही स्पर्धा घेत असताना गणेश, तुला काय अनुभव आलेत? कारण का दादागिरी आणि निराचा राजाचा आशीर्वाद, ही स्पर्धा घेत असताना नक्कीच ही एक स्पर्धा एनव्हीसीच्या नावावर कायमच अधिराज्य गाजवत राहिलं, हे देखील महत्वपूर्ण असेल. आणि ही स्पर्धा घेत असताना तुम्हाला एन्जॉयमेंट कशी येते आणि काय काय गोष्टी वाटतात, हे देखील तुझ्या शब्दातनं मांडू शकतोस? काय मला आनंदच वाटतो ही स्पर्धा घेताना, कारण की ही मागे गणेश उत्सव मंडळाची स्पर्धा आहे. दत्तप्रसादी विकास मंडळ आयोजित ही स्पर्धा होते, दरवर्षी होते. दरवर्षी आम्ही ते मॅनेजमेंट करतो. बोलू का जावा, कारण उमेदवार आहे तो. नक्कीच. धन्यवाद गणेश, येणाऱ्या वाचायसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आम्ही देखील तुमच्या पाठीराखे आहेत. चला, यानंतर अथर्व, साहिल सातेलकर आणि साहिल भाटकर, चला या. साहिल भाटकर, तुम्ही देखील या ठिकाणी. अथर्व दापे, खरंच थोडस अग्रेशन या खेळाडूकडे आहे, थोडं फिटनेस मध्ये थोडस आहे, पण या खेळाडूमध्ये देखील दमकम आहे. येणाऱ्या काळामधील या खेळाडूकडून देखील खूप खूप अशा अपेक्षा असतील. नक्कीच. अपूर्व, तुला या स्पर्धेबद्दल काय वाटतं? मी खरं सांगतो, ही स्पर्धा पार पडत असताना नक्कीच एनव्हीसी संघाचा आधार असतो, आणि अपूर्व लापे हा आमच्या घरातलाच आहे, आणि काही कुठल्या गोष्टी सांगा अपूर्व लापे आवर्जून येतो. तरी तुला या संघाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय वाटतं, जे थोडक्यात मी प्रथमतः आम्ही यंग संघाचे अभिनंदन म्हणून, कारण त्यांनी या मैदानावर विजेतापद पटकावलंय. त्यानंतर पंकज दादाने सांगितलंच की मी या मैदानातला असू दे किंवा या वाडीचा असू दे किंवा दत्तप्रसादी मंडळाचा असू दे किंवा दादागिरी संघाचा असू दे, मी घरातला माणूस आहे. हो, त्याने खरं सांगितलं, मी घरातला माणूस आहे. पण मी या घरात कसा आलो हे कोणालाच माहित नाही. मी या घरात ज्या माणसामुळे आलो तो माणूस आज आमच्यामध्ये आहे. त्याचं दुःख सगळ्यांच्या पाठीमागे आहे. ज्यामुळे ही टुर्नामेंट सुद्धा चालू झाली तोही त्याच्या मागे, कारण तोच आहे. त्याचं नाव आहे सिद्धेश भाटकर. तो जर आज इथे असता आणि ही टुर्नामेंट खूप खूप म्हणजे खूप वरपर्यंत आपल्याला बघायला मिळाली असती. त्याचं नाव एनव्हीसीच्या पाठीमागे असू दे, दत्तप्रसादी विकास मंडळाच्या पाठीमागे असू दे, किंवा दादागिरी क्लबच्या पाठीमागे, त्याचं नाव कायम असेल. त्या नावासाठी आम्ही सगळे खेळणार आणि त्या नावासाठी आम्ही सगळे करणार. ज्यामुळे ज्याचा सपोर्ट आम्हाला मिळाला म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. टुर्नामेंट भाग पडायला छोट्या गटाला सुद्धा सांगणारा माणूस तो एकमेव होता, सिद्धेश भाटकर. जेणेकरून माझा संघ खेळतोय, मी ज्या संघाला सपोर्ट करतोय त्याला कुठेतरी पुढे जाण्यासाठी हे मिळू दे, एवढं मी सांगेन. धन्यवाद. नक्कीच जी एका गोष्टीची चुणचुण आजपर्यंत लागते तीच बोलून दाखवली आहे, आणि खरंच ती स्पर्धा त्याच्या नावावरच ही स्पर्धा या ठिकाणी चालू आहे, हे देखील तेवढंच महत्वपूर्ण असेल. आणि खरंच सर्वांच्या मनामनात हा सिद्धेश कायमच बसला. आज जरी तो आमच्यात नसला तरी तो आज आम्हाला देखील असं वाटतं की आज तो इथे आहे म्हणून ही स्पर्धा होते. खरंच ही स्पर्धा ही सिद्धेशच्या आशीर्वादानेच ही स्पर्धा या ठिकाणी 4थं पर्व पार पडताना पाहायला मिळते. त्यानंतर आता आपण जाऊया
येणाऱ्या या ठिकाणी आता या ठिकाणी येणाऱ्या काळात परेश दादा एक स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. आल्यानंतर नाही, मेऱ्याचा गणपतीचा तुझ्या पाठीशी असलेला आशीर्वाद एवढं लक्षात ठेव, तू येणारच आहेस, तू पुन्हा यावा असं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमची देखील आहे. फक्त 2 शब्द या स्पर्धेबद्दल आणि मंडळाबद्दल तू बोलायचं आहेस. आणि सर्वप्रथम मला बोलवल्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो. हे मंडळ आमच्या घरचंच आहे, काय त्याच्याबद्दल काय नाही. आणि विजेत्या खेळाडूंचे मी अभिनंदन करतो आणि उपविजयी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. नक्कीच धन्यवाद दादा. परेश दादा तुला खूप खूप शुभेच्छा असतील आणि मेऱ्याच्या राजाचा आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी असेल. चला भरपूर टाइमपास झालाय. उपविजेता या स्पर्धेतील तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि या ठिकाणी उपविजेताचा मानकरी ठरतोय एलबीसी संघ. चला एलबीसी संघ मैदानाच्या दिशेने यायचं आहे, आपलं चषक स्वीकारायचं आहे. सर्व मान्यवरांना नम्र विनंती असेल. हॅलो, कृपया एकदा यंग बॉईज साठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण प्रथमेश याने खरोखरच एक गोष्ट सांगितली उम्या की यंग बॉईज संघ 15 वर्ष सतत हरत होता, परंतु त्या संघामधील कुठचाही खेळाडू दुसऱ्या संघातून गेला नाही ह्याचा आमच्या टीमला आणि आमच्या मंडळाला खरोखर अभिमान आहे. कारण असा कुठचाही संघ असलाच पाहिजे, कारण काही वर्षापूर्वी आमचा दादागिरी संघ असाच होता की काही झालं तरी वाडीतच आम्ही प्लेअर खेळत होतो. त्यामुळे प्रथमेश तुझं खरोखर मनापासून अभिनंदन आणि आम्ही मंडळातर्फे आभारी आहोत, कारण असाच आपला संघ शेवटपर्यंत एकत्र ठेवावा हीच गणपतीच्या मी प्रार्थना करतो. चला आजच्या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरतो एलबीसी संघ. जोरदार टाळ्या होऊन देतो. सर्व पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती असेल. चला पदाधिकारी, चला एलबीसी संघ चषक स्वीकारायचा. छोटे खेळाडू खाली बसा. चला चला खेळाडूंनी घ्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत एलबीसी संघासाठी. आजच्या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरतो आहे या लक्ष व्हॉलीबॉल क्लब एलबीसी. यानंतर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया यंग बॉईज संघाचं. या स्पर्धेचा विजेता संघ आणि ज्यांचं स्वप्नपूर्ती स्वप्न पूर्ण होत आहे, याच मैदानावरचा चषक न्यायचा शिल्लक होता, तोच संघ आज मैदानाच्या दिशेने हा बहुमान स्वीकारण्यासाठी येतो. जोरदार टाळ्या उमलवून द्यात यंग बॉईज संघ. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी खेळाडूंना सन्मानित केलं जात आहे. दत्तप्रसादिक विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 पर्व 4 या ठिकाणी विजेता ठरतो यंग बॉईज संघ. या स्पर्धेत ही स्पर्धा आपण संपुष्टात आली म्हणून घोषित करतोय. या ठिकाणी कोणी मान्यवरांचे जर चुकून आमच्याकडून जर नाव घेण्यास चूकभूल झाली असेल तर मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा आणि या ठिकाणी आपलं रजा घेतो. धन्यवाद.